अभी हम लोग मौजूद है संविधान चौक में, जहां पर बंटी शेड़के जिनको कि महाराष्ट्र इलेक्शंस में 80,000 वोट्स मिले हैं, वो अपने वोटर्स का अभिवादन करने के लिए यहाँ पर आने वाले हैं अपने समर्थकों के साथ में। और साथ ही साथ में ये भी देखेंगे कि उन्होंने जो नाना पटोले के ऊपर में इल्जाम लगाया है आरएसएस एजेंट होने का, क्या वो इल्जाम वो सही साबित कर पाते हैं या नहीं, और क्या उसके ऊपर में अपना स्पष्टीकरण वो देते हैं या नहीं। आइए जानते हैं बंटी शेड़के से कि वो क्या सोचते हैं इसके बारे में और वो किन किन मुद्दों के बारे में इस पे बात करने वाले हैं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। जब तक इथे केदार साहेबांनी ईव्हीएम मशीन बद्दल आंदोलन केलेले आहे, बरेच नागरिक उपस्थित होते. आपण त्याबद्दल काय सांगणार ईव्हीएम मशीन बद्दल? आता एवढंच आहे की बा ज्या पद्धतीने आता ते आमचे पक्षश्रेष्ठी आहे आणि आमचे मार्गदर्शक सुद्धा आहे, नेते आहे आमचे, तर आता त्यांनी जो काही निर्णय जो घेतला असेल तो निर्णय सार्थक आहे आणि बरोबर आहे. ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून पुढच्या वेळेस इलेक्शन जो होईल ते होईल का? आपण असं यासाठी काय आंदोलन करणार आहे? ते ईव्हीएमचा लॉंग फॉर्म ईच वोट फॉर मोदी आहे ईव्हीएम, त्याच्यामुळे जे आहे ते येणाऱ्या भविष्यात सुद्धा ते लोक ईव्हीएम राहूच देणार आहे. आपण मध्य नागपूरमधून निवडून येणार होते असे जनतेमध्ये खूप मोठी लहर होती, पण निवडून आले नाही, याचं मागचं कारण काय असू शकतो? मला एवढं माहिती आहे की आपण ज्या पद्धतीने मला प्रेम दिलं आणि आपल्या प्रेमाच्या भावनेने आणि आपल्या परिवाराने सुद्धा जे आहे ते मतदान बंटी शेळकेला दिलेलं आहे. मग आता त्यानंतर ज्या काही बाबी तिथे झाल्या त्या बाबी 2 दिवसा अगोदर मी ज्या आहे त्या उघडकीस आणल्या सुद्धा होत्या आणि एका पद्धतीने जर बघितलं तर पक्षांनी आपल्याला चिन्ह दिलं होतं, सन्माननीय माझे नेते माझे प्रेरणास्थान, म्हणजे आपण जर नसा जरी कापल्या माझ्या तर त्या नसांमधनं रक्त जे आहे ते काँग्रेसचं निघेल, म्हणजे आमच्या रक्तात काँग्रेस आहे. आणि राहुलजी गांधी आमचे कालपण नेते होते, आज पण आहे आणि येणाऱ्या भविष्यात पण आमच्या सर्व युवकांचे ते नेते राहणार आहे. आणि त्यांनी ज्या पद्धतीने निवडणूक प्रक्रिया जी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आणली होती त्यांच्यामुळेच मी 2014 साली जे आहे नागपूर शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष बनलो होतो. जर त्यांनी प्रक्रिया आणली नसती तर मी 7 पिढीत जे आहे माझ्यासारखा युवा कार्यकर्ता जो आहे तो युवा कार्यकर्ता कधीच काय म्हणते साधारण परिवारातला कार्यकर्ता हा नागपूर शहराचा अध्यक्ष तो सोडा, विधानसभेचा सोडा, बूथचा अध्यक्ष सुद्धा नसता झाला. तर राहुलजी गांधी जे आहे, राहुलजी गांधीमुळेच आपल्याला ही तिकीट मिळाली. राहुलजी गांधी यांच्या माध्यमातून म्हणा, खरगे साहेबांच्या माध्यमातून, के.सी. वेणुगोपालजी यांच्या माध्यमातून ही तिकीट मिळाली. पण तिकीट मिळाल्यानंतर जे आहे चिन्ह मिळालं, पण संघटन जे आहे ते सन्माननीय नाना पटोलेजी आणि त्यांचे नागपुरातले जे शिपेसलार आहे त्या शिपेसलारांनी संघटन काही दिलं नाही. काही कार्यकर्त्यांनी आपल्याला साथ दिली नाही अशी पण चर्चा होती. नाही, कार्यकर्त्यांनी तर सर्वांनी साथ दिली, नेत्यांनी साथ नाही दिली. आणि आता ते नेते म्हणजे कोण आहे किंवा आपल्या याच्यात आपण जर बघितलं तर सन्माननीय नाना पटोलेजी यांनी जे आहे एका पद्धतीने जे कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांच्या समोर जे आहे गीतेचं पुस्तक ठेवलं और माँ कसम खाओ, गीता की कसम खाओ कि आप बंटी बाबा शेड़के की ताकत बढ़ाओगे और बंटी बाबा शेड़के और कांग्रेस पार्टी का संगठन जो है मध्य नागपूर के अंदर में आप खत्म करोगे, अशा पद्धतीने गीतेची शपथच दिली होती. आणि जे कार्यकर्त्यांपासून नेता बनवण्याचं काम जे आहे ते सन्माननीय नाना पटोलेजी साहेबांनी जे बनवलेलं आदरणीय परम आदरणीय नाना पटोले साहेबांनी जे केलेलं आहे, त्या कार्यकर्ते जे होते त्या कार्यकर्त्यांना त्यांनी नेता बनवलं, पण ते नेते जे होते त्या मध्य नागपूरचे सन्माननीय नेते समजून चला ज्यांना म्हणजे आपल्या बूथवरती जे स्वतःचा बूथ ते निवडून आणू शकत नाही, त्यांना महाराष्ट्र सुद्धा वेगवेगळ्या सेलचं महाराष्ट्राचा अध्यक्ष सुद्धा जे आहे नानाभाऊ पटोलेंनी बनवलं होतं. आमच्या काही ताई आहे, त्या ताईंना जे आहे महिला काँग्रेसचा अध्यक्ष बनवलं, पुन्हा निवडणुकीमध्ये त्या गायब होत्या. आणि त्या अगोदर आमच्या एक ताई महिला काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या. यांच्या या नानासाहेब पटोले साहेबांच्या कठोरपणामुळे आणि चुकीच्या निर्णयांमुळे जे आहे आणि ज्या पद्धतीने संघटन कौशल्य त्यांच्यामध्ये नसून संघटन ज्या पद्धतीने ते चालवत होते त्याच्यामुळे आमची एक मोठी ताई प्रज्ञाताई बडवाई जी तेली समाजाची नेता आहे, तर ती गंजीपेठमध्ये राहते. निवडणूक सुद्धा काँग्रेस पक्षाकडनं 2017 साली त्या लढल्या होत्या. 10,000च्या वरती त्यांनी मतं घेतली होती. निवडणुकीच्या एक दिवसा अगोदर ज्या मध्य नागपूरची आपली निवडणूक जी झाली 20 तारखेला, तर 21 तारखेला जे आहे 18 तारखेला प्रज्ञाताई बडवाई जे आहे त्यांनी राजीनामा देऊन त्या भारतीय जनता पक्षामध्ये सामील झाल्या होत्या. आपण मध्य नागपूरच्या हा पुन्हा इलेक्शन झालं पाहिजे, मतदान झालं पाहिजे असं आपण डिमांड करणार का? नाही, मी असं डिमांड करणार नाही, कारण की आता तो जनतेचा कौल जो होता तो जनतेचा कौल हा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणजे आमचे मोठे बंधू म्हणून 4 वर्षांनी मोठे आहे, आपण त्यांच्या पाया पण पडतो, कारण की आपले ते संस्कार आहे. आणि जसं ज्या पद्धतीने माझे नेते सन्माननीय राहुलजी गांधी जननेता जननायक राहुलजी गांधी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत त्यांनी जी भारत जोडो यात्रा भारत जोडो न्यायात्रेच्या माध्यमातून ज्या प्रत्येक मोहल्ल्यात प्रत्येक परिसरात प्रत्येक विधानसभेत प्रत्येक शहरात प्रत्येक राज्यात गली बोळ्यापर्यंत जो है मोहब्बत की दुकान उन्होंने लगाई, लेकिन मोहब्बत की दुकान तो उन्होंने लगाई, लेकिन कहीं ना कहीं पर भारतीय जनता पार्टी के नेताओं के मन में, आरएसएस के स्वयंसेवक जो है उनके मन में वो द्वेष की भावना है. कहीं ना कहीं पर मैं भी आरएसएस मुख्यालय के वहाँ पर जाकर मैं नतमस्तक होने का विपर्यास जो है किसी और ने किया होगा, लेकिन मेरा नतमस्तक होने का कारण बस इतना ही था कि मोहब्बत की दुकान मैं वहाँ पर जाकर लगाना चाहता हूँ.
वहाँ पर जो उनके मन में जो द्वेष है वो द्वेष कहीं ना कहीं पर मैं हटाना चाहता हूँ। जो द्वेष सन्माननीय नाना पटोले जी इनके भी मन में है, क्योंकि वो खुद आरएसएस के एजेंट है। मेरा अभी भी मानना है, कल भी मानना था और आने वाले समय में भी मेरा मानना रहेगा, क्योंकि मोहब्बत की दुकान एक तरफ जो है मेरे नेता सन्माननीय राहुल जी गांधी मोहब्बत की दुकान लगाते हैं और एक तरफ उन्हीं के कार्यकर्ता जो 4000 वोटों से मात्र पिछले बार के चुनाव हारे थे, तो उनके प्रति वो द्वेष रखते हैं और संगठन को कमजोर करते हैं। बंटी शेळके ने मीडिया वालों से बातचीत करते हुए नाना पटोले को सीधा उनको आरएसएस का एजेंट बता दिया। एक बार नहीं बल्कि तमाम जितने भी उन्होंने स्टेटमेंट दी, हर स्टेटमेंट में उन्होंने नाना पटोले को आरएसएस का एजेंट बता दिया और साथ ही साथ उन्होंने ये भी बताया कि देवेंद्र फडणवीस के भाई कह के जिसको वो संबोधित कर रहे थे, उनका नाम तो उन्होंने लिया नहीं, पर ये जरूर कहा कि देवेंद्र फडणवीस के भाई ने देवेंद्र फडणवीस के थ्रू 20 लाख रुपए देकर प्रवीण दटके को जिताया है। अब इन सब चीजों पे पत्रकारों ने जब बंटी शेळके से पूछा कि आपके पास में इन सब चीजों का क्या सबूत है, तो बंटी शेळके भागते नजर आए। उन्होंने इस बात का कोई सबूत नहीं दिया कि किस सबूत के आधार पर वो नाना पटोले को आरएसएस का एजेंट बता रहे हैं, किस सबूत के आधार पर वो 20 लाख लेने की बात कर रहे हैं, देने की बात कर रहे हैं। इन सारी चीजों से वो भागते हुए नजर आए। अब देखना ये दिलचस्प है कि क्या कांग्रेस पार्टी बंटी शेळके के अगेंस्ट में कोई कार्रवाई करती है या नहीं। वीडियो जर्नलिस्ट प्रवीण सूर्यवंशी के साथ मैं शांतनु अग्रवाल, फोकस इंडिया, नागपुर।